तर ही थेट दृश्य कर्जत मधली भुजबळांविरोधात मराठा समाज आक्रमक झालेला आहे। आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। कर्जतमध्ये मराठा समाजाचं आंदोलन सुरू होतं। कालही या ठिकाणी जेव्हा छगन भुजबळ चिंतन शिबिरासाठी पोहोचले होते तेव्हाही मराठा समाज आक्रमक झालेला होता। आणि आज सकाळपासून पुन्हा एकदा मराठा समाजाच्या तरुणांनी एकत्र येत निदर्शनं करायला सुरुवात केली होती। मात्र आता आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अजित पवारांनी छगन भुजबळांना समज द्यावी अशी मागणी केली जाते। भुजबळांविरोधात आंदोलन करणाऱ्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून घेऊया। देवेंद्र, आत्ताची नेमकी स्थिती काय? आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादी अजित पवार गटाचं 2 दिवसाचं चिंतन शिबिर जे आहे ते कर्जत मधल्या रायगडमध्ये होतं। या ठिकाणी काल रात्री छगन भुजबळ पोहोचलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणाहून निघून जावं, छगन भुजबळ गो बॅक अशा पद्धतीच्या घोषणा देत मराठा समाज बांधव जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। आणि ज्या ठिकाणी चिंतन शिबिर पार पडते त्या ठिकाणाहून काही अंतरावरती मराठा समाज बांधव आहेत आणि ते त्या चिंतन शिबिराच्या ठिकाणी निघालेले आहेत। पोलिसांनी मराठा समाज बांधवांना अडवलेलं आहे। मराठा समाज बांधव जे आहे ते आक्रमक पद्धतीने आपल्या भावना व्यक्त करतात आहे। कुठल्याही परिस्थितीत छगन भुजबळ यांनी या चिंतन शिबिरातून निघून जावं अशा पद्धतीची मागणी जी आहे ती या मराठा समाज बांधवांची आहे। नक्कीच हे दृश्य आहेत कर्जत मधली। या ठिकाणी मराठा समाज आक्रमक झालेला आहे। कालही छगन भुजबळांविरोधात घोषणाबाजी करण्यात आलेली होती जेव्हा ते चिंतन शिबिरासाठी कर्जत मध्ये पोहोचले। आणि आता सुद्धा ज्या ठिकाणी चिंतन शिबिर होत आहे तिथून काही अंतरावरच मराठा समाजाचे हे आंदोलक जोरदार घोषणाबाजी करतायत। ते निघाले होते खरं तर चिंतन शिबिर जिथे होत आहे त्या दिशेनं, मात्र वाटेतच त्यांना अडवण्यात आलं आणि यातल्या काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। भुजबळांविरोधात एकूणच मराठा समाज आता अधिक आक्रमक पवित्रा घेताना दिसतोय। काल पाहणी दौरा पूर्ण करता आला नाही आणि आता आज जोरदार निदर्शनं कर्जत छगन भुजबळ त्वरित त्या शिबिराचं ठिकाण सोडावं अशी आमच्या सगळ्या समाज बांधवांची इच्छा आहे। आणि त्यांनी जे बेताल वक्तव्य ते नेहमी करतात ते त्यांनी थांबवावं, जेणेकरून मराठा समाजाच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम छगन भुजबळांनी करू नये। आमची विनंती आहे अजित पवार साहेबांना की तुम्ही यांना इथून हाकलून लावा। तर ही दृश्य आहेत कर्जत मधली। मराठा आंदोलक आता आक्रमक झालेले आहेत। गो बॅक अशा घोषणा दिल्या जात आहेत। 2 दिवसांच्या चिंतन शिबिरासाठी काल जेव्हा भुजबळ कर्जत मध्ये पोहोचले तेव्हाही मराठा समाज आक्रमक झालेला होता। जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली होती आणि आता सकाळपासून पुन्हा एकदा मराठा समाज बांधव एकमटलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी होती। तर राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर कर्जत मध्ये 2 दिवसांचं, त्यासाठी छगन भुजबळ काल आले तेव्हाही आक्रमक अशी निदर्शनं करण्यात आली। दुसरीकडे भुजबळांनी आता इथून निघूनच जावं, चिंतन शिबिराची जागा सोडावी अशी मागणी करत गो बॅकच्या घोषणा देत आजही सकाळपासून मराठा समाजाचे बांधव आक्रमक झालेले आहेत। एकंदरीतच भुजबळांकडून जी काही वक्तव्य केली जात आहेत, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांच्याकडून जी सातत्यानं भूमिका मांडली जाते, ओबीसीतून आरक्षण नको असं जे म्हटलं जात आहे त्यावरूनच मराठा समाज आक्रमक झालेला आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात जोरदार वाकयुद्धही रंगलेलं आहे। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर मराठा समाज आता भुजबळांविरोधात आक्रमक झाला। आई भवानीचा गजर म्हणजे